उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 अप्रैल को अपने आभार दौरे को लेकर सिंधुदुर्ग के दौरे पर है। इस मौके पर कुडाल के नए एसटी स्टैंड के मैदान में शाम 4 बजे शिवसेना कार्यकर्ताओं की सभा का आयोजन किया गया। इस सभा में मंत्री उदय सामंत, गृह राज्य मंत्री योगेश कदम, विधायक दीपक केसरकर उपस्थित रहेंगे। इसकी जानकारी आज पत्रकार परिषद में दी गई। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री आमच्या शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे 24 तारीखला कुडाळ येथे सायंकाळी 4 वाजता मतदारांचे आभार मानण्यासाठी जाहीर आभार मानण्यासाठी येत असून त्याची पूर्वतयारी म्हणून आज सकाळी मालवण येथे बैठक घेऊन सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संसर्गाला आहे आणि बैठक घेऊन नियोजन करण्यात आलं। आता कुडाळमध्ये बैठक घेऊन कुडाळमध्ये सुद्धा एक भव्य दिव्य ही आभाराची सभा संपन्न होण्यासाठी सर्वच कार्यकर्त्यांना आता आपण एकत्र घेऊन त्याचं नियोजन आता थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी करण्यात आलं। महाराष्ट्रामध्ये 2024ला जी विधानसभेचे इलेक्शन महायुती लढली त्या इलेक्शनमध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून यश महायुतीला दिलं। सन्माननीय शिंदे साहेबांनी शिवसेनेचे 80 उमेदवार उभे करून त्या ठिकाणी 57 उमेदवार हे शिवसेनेचे धनुष्यबाणावरती निवडून आले। म्हणजे कमी उमेदवार देऊन सुद्धा स्ट्राईक रेट जर मानला जाता तर शिवसेनेचा अतिशय चांगला होता। शिंदे साहेबांवरती विश्वास टाकून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जे काम केलं ते कामावरती प्रेरित होऊन संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला आतापर्यंत महाराष्ट्रात जो कौल मिळाला आहे त्यापेक्षा कितीतरी मोठ्या पटीने कौल दिला। आज एकंदरीत महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांच्या कामावरती संपूर्ण जनता खुश असून आज सिंधुदुर्गातली सुद्धा जनता मतदार शिंदे साहेबांच्या केलेल्या कामावरती बहुत खुश आहेत। शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना चालू केली, अशा अनेक लोक उपयोगी योजना शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना या राज्यामध्ये चालू केले आणि ते पूर्णत्वात सुद्धा त्यांनी नेले। आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज कुडाळ मालवण ह्या मतदारसंघामध्ये आमचे लोकप्रिय आमदार निलेशजी राणे यांना उमेदवारी दिली। सावंतवाडीमध्ये आमचे दीपक केसरकर या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये 3 पैकी 2 आमदार हे शिवसेनेचे आहेत आणि आज निलेशजी हे निवडून आल्यानंतर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये या 3-4.5 महिन्याच्या कालखंडामध्ये अतिशय जोमाने आमची शिवसेना वाढताना आणि फोपावताना आपल्या सर्वांना दिसते आहे। त्याचीच प्रचिती म्हणून उद्याचा जो 24चा जो मेळावा आहे, आभार मेळावा आहे, त्या मेळाव्याला सुद्धा शिवसेनेची या जिल्ह्यातली ताकद सन्मान्य निलेशजी असतील, केसरकर साहेब असतील, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, ही सुद्धा ताकद शिंदे साहेबांना पाहायला मिळेल आणि त्याच्यासाठी आजची आमची नियोजनाची आता या ठिकाणी सभा आमची आज या ठिकाणी होती। त्यामुळे हा आभार प्रदर्शनाचा जो कार्यक्रम आहे शिंदे साहेबांचा तो भव्य दिव्य कार्यक्रम आम्ही सर्वच कार्यकर्त्यांनी करण्याचा ठरवलेला आहे आणि त्याप्रमाणे हा कार्यक्रम होईल आणि एक शिंदे साहेबांकडे आणि महाराष्ट्रामध्ये इथले आमचे तरुण आमदार निलेशजी राणे असतील, केसरकर साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली एक शिवसेना महाराष्ट्रामध्ये हा सिंधुदुर्ग जिल्हा हा 1 नंबरला शिवसेनेचा जिल्हा बालेकिल्ला म्हणून यापुढे ओळखला जाईल अशा प्रकारचं काम शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी करत आहेत। आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते 24 तारीखला आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत। त्याचं स्वागत आपण म्हणजे महाराष्ट्रात भव्य दिव्य जसं झालं तसं त्याच्यापेक्षाही जास्त सिंधुदुर्गात करण्याचा आमचा सर्व शिवसैनिकांचा मानस आहे। त्याच्यासाठी आपले सर्वांचे लाडके आमदार निलेशजी राणे साहेब असतील, आपले जिल्हा प्रमुख दत्ता सामंत असतील आणि सर्व शिवसैनिक एकवटलो आहेत की
ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यानंतर जसा त्यांचं स्वागत करायचं त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि महाराष्ट्रात जर समजा माजी मुख्यमंत्र्यांना वाढता प्रतिसाद प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी त्यांचे आमदार निवडून आले त्या ठिकाणी जाऊन ते मतदारांचे आभार मानतात. त्याचप्रमाणे ते सिंधुदुर्गात येत आहेत. आपल्याला सिंधुदुर्गात 2 सीट होत्या शिवसेनेच्या, दोन्ही निवडून आल्या. एक भाजपला मिळाली होती महायुती म्हणून, तिथे पण आपल्याला महायुतीला चांगलं कौल कोकणात मिळाला. 14 पैकी 13 आमदार आपले महायुतीचे निवडून आले आणि ह्या सभेसाठी आपल्याला उद्योगमंत्री उदय सामंत असतील, राज्यमंत्री योगेश कदम असतील आणि इतरही माजी मंत्री आपले दिवाबाई केसरकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत ते पण असणार आहेत आणि गुलाबराव पाटील, दादा भुसे असे अनेक मंत्री ह्या दौऱ्यात येणार आहेत. एकच्या काळात तुम्हाला शिवसेना 1 नंबरला दिसेल. प्रत्येक ठिकाणी शिवसेनेची शाखा, गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक. आणि बाळासाहेबांचं एक वाक्य होतं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे धरून करून आपण प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत.